शिव उग्र जटाधर शंभो। 3 एप्रिल 1660 रोजी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले। आपल्या साथीदारांना त्यांचे शेवटचे शब्द होते, आम्ही जातो, आमचा काल झाला, तुम्ही सप्त सिंधू येऊन। महाराज काशी विश्वनाथ मंदिराबद्दल बोलत होते, जे औरंगजेबाने आपल्या ताब्यात घेतले होते। महाराजांना ते त्याच्या तावडीतून सोडवायचे होते, पण नियतीने ते करण्याआधीच त्यांचे प्राण विश्वेश्वराला सोपवले। आजपर्यंत काशीचा श्री विश्वेश्वर मुक्त झालेला नाही। आज काशीमध्ये काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मस्जिद वाद सुरू आहे। त्यासंबंधी न्यायालयामध्ये खटले सुरू आहेत। प्रतीक्षा आहे निकालाची। नमस्कार, मी आरती रोटपालकर। आज या व्हिडिओमध्ये सुरू असलेला ज्ञानवापी मस्जिद विवाद काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय, जाणून घेऊया। काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिव समर्पित हिंदू मंदिर आहे। हे भारतातील उत्तर प्रदेश वाराणसी विश्वनाथ गली येथे आहे। हे मंदिर एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। अध्यक्ष देवता विश्वनाथ आणि विश्वेश्वरा या नावाने ओळखली जाते, ज्याचा शब्दशः अर्थ विश्वाचा स्वामी असा होतो। असे मानले जाते की वाराणसी हे स्वतः प्रकट होणारे पहिले ज्योतिर्लिंग आहे। पौराणिक कथेनुसार याच ठिकाणी शिव, ब्रह्मा आणि विष्णू यांच्यासमोर प्रकाशाचा अनंत स्तंभ म्हणजे ज्योतिर्लिंग म्हणून प्रगट झाला। त्यांच्यात त्यांच्या वर्चस्वाबद्दल वाद होता। तेजस्वी स्तंभाची उत्पत्ती शोधण्यासाठी विष्णूने वराहाचे रूप धारण केले आणि जमिनीच्या खाली असलेल्या स्तंभाचा मागोवा घेतला, तर हंसाचा आकार धारण केलेल्या ब्रह्मदेवाने शिखर शोधण्याच्या प्रयत्नात स्वर्गाचा शोध घेतला। ते दोघेही प्रकाशमान स्तंभाचा स्तोत्र ओळखण्यात अयशस्वी ठरले। तरीही ब्रह्मदेवाने कपटीपणे सांगितले की त्याने स्तंभाचा शिखर शोधला आहे, तर विष्णूने नम्रपणे मान्य केले की तेजस्वी स्तंभाचा प्रारंभ बिंदू शोधण्यात आपली असमर्थता आहे। तेजस्वी स्तंभाच्या उत्पत्तीच्या शोधावर ब्रह्मदेवाच्या कपटामुळे शिवाने त्याचे 5वे डोके कापून त्याला शाप देऊन दंड केला। या शापामुळे ब्रह्मदेवाला यापुढे आदर मिळणार नाही, तर विष्णू सत्यनिष्ठ असल्याने शिवासोबत तितकेच पूजनीय असतील आणि अनंत काळासाठी मंदिरे समर्पित असतील। प्रमुख देवतेचे नाव घेणारी 12 स्वतः प्रकट ज्योतिर्लिंगे आहेत। प्रत्येकाला शिवाचे वेगळे रूप मानले जाते। या सर्व स्थळांवर प्राथमिक प्रतिमा हे शिवाच्या अनंत रूपाचे प्रतीक असलेल्या अनादी आणि अनंतहीन स्तंभाचे प्रतिनिधित्व करणारे शिवलिंग आहे। मंदिराला भेट देणे आणि गंगा नदीत स्नान करणे ही मोक्षाची म्हणजेच मुक्तीच्या मार्गावर नेणारी अनेक पद्धतींपैकी एक आहे। अशा प्रकारे जगभरातील हिंदू त्यांच्या आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात। काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि पावित्र्यामुळे भारतभरातील शेकडो मंदिरे एका स्थापत्य शैलीत बांधली गेली आहेत। अनेक दंतकथा मानतात की मृत्यूनंतर शिवभक्तांना त्याच्या दूतांद्वारे थेट कैलास पर्वतावर त्याच्या निवासस्थानी नेले जाते आणि यमाकडे नाही। विश्वनाथ मंदिरात नैसर्गिकरित्या मरणाऱ्या लोकांच्या कानात शिव स्वतः मोक्षाचा मंत्र फुंकतात। स्कंदपुराणात काशीखंड नावाचा एक भाग आहे, तर ब्रह्मवैवर्त पुराणात काशी रहस्य नावाचा भाग समाविष्ट आहे, जे दोन्ही वाराणसी शहराला समर्पित आहेत। काशीखंडानुसार एकूण 1099 मंदिरे होती, त्यापैकी 513 विशेषतः शिवाच्या उपासनेसाठी समर्पित होती। शास्त्र सांगते की विश्वनाथ मंदिर पूर्वी मोक्षलक्ष्मी विलास म्हणून ओळखले जात असे। मंदिरात एकूण 5 मंडप म्हणजेच हॉल होते। गर्भगृहात विश्वनाथाचे शिवलिंग होते। मंदिरातील मुख्य देवतेचे लिंग 60 सेंटीमीटर म्हणजेच 24 इंच उंच आणि 90 सेंटीमीटर म्हणजेच 35 इंच परिघाचे आहे, जे चांदीच्या वेदीत ठेवलेले आहे। मुख्य मंदिर चतुर्भुज आहे आणि त्याच्या सभोवताली इतर देवतांची तीर्थे आहेत। संकुलात कालभैरव, कार्तिकेय, अविमुक्तेश्वर, विष्णू, गणेश, शनी, शिव आणि पार्वती यांची छोटी मंदिरे आहेत। काशी विश्वनाथ मंदिर त्याच्या 15.5 मीटर उंच शिखरावर सोन्याचा मुलामा असल्यामुळे ते सुवर्ण मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे। मंदिरात ज्ञानव्यापी नावाची एक छोटी विहीर आहे। मुख्य मंदिराच्या उत्तरेस ज्ञानव्यापी विहीर असून मुघलांच्या आक्रमणाच्या वेळी ज्योतिर्लिंगाचे रक्षण करण्यासाठी ते विहिरीत लपवले होते। ज्योतिर्लिंगाच्या आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने शिवलिंगासह विहिरीत उडी मारल्याचे सांगितले जाते। नारायण भट्ट यांनी त्यांच्या त्रिशली सेट्टू या पुस्तकात आणि माधुरी देसाई यांनी देखील वर्णन केले आहे की मंदिर विनाश आणि पुनर्बांधणीच्या पुनरावृत्तीभोवती केंद्रित आहे।
मूळ विश्वनाथ मंदिर सुरुवातीला आदि विश्वेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाणारे 1194 मध्ये गुरिडांनी नष्ट केले, जेव्हा मुईज अल दीन मुहम्मद इब्न साम भारतात परतला आणि चंदावर जवळ कनौजच्या जयचंद्राचा पराभव केला आणि नंतर काशी शहर उद्ध्वस्त केले. काही वर्षात रझिया मस्जिद त्याच्या जागी बांधण्यात आली. 1230 मध्ये दिल्लीच्या सुलतान इल्तुतमिश म्हणजेच 1211 ते 1266च्या कारकिर्दीत मुख्य जागेपासून दूर असलेल्या अविमुक्तेश्वर मंदिराजवळ मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. सिकंदर लोदी 1489 ते 1517 यांच्या काळात मंदिर पुन्हा पाडण्यात आले. अकबरच्या कारकिर्दीत राजा मानसिंहाने मंदिर बांधले, परंतु हिंदूंनी त्यावर बहिष्कार टाकला, कारण मानसिंगने अकबरला त्याच्या बहिणीचे आणि जहांगीरला त्याच्या मुलीचे लग्न करून दिले होते. राजा तोडरमल यांनी 1585 मध्ये मंदिराची पुनर्बांधणी केली. 17व्या शतकात जहांगीरच्या राजवटीत वीरसिंह देव यांनी पूर्वीच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. 1669 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने मंदिर नष्ट केले आणि त्याच्या जागी ज्ञानव्यापी मस्जिद बांधली. पूर्वीच्या मंदिराचे अवशेष पाया, स्तंभ मस्जिदीच्या मागील भागात दिसतात. मराठ्यांनी विशेषतः औरंगजेबाच्या हातून झालेल्या धार्मिक अन्यायाबाबत जोरदार आवाज उठवला आणि नाना फडणवीस यांनी मस्जिद पाडून विश्वेश्वर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव मांडला. 1742 मध्ये मराठा शासक मल्हारराव होळकर यांनी मस्जिद पाडून त्या जागेवर विश्वेश्वर मंदिराची पुनर्बांधणी करण्याची योजना आखली. अवधच्या नवाबाच्या हस्तक्षेपामुळे त्यांची योजना पूर्ण झाली नाही. 1750 मध्ये जयपूरच्या महाराजांनी या जागेच्या आसपासच्या जमिनीचे सर्वेक्षण केले. काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी जमीन खरेदी करण्याचे उद्दिष्ट होते, जे अयशस्वी ठरले. 1785 मध्ये गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी मोहम्मद इब्राहिम यांनी मंदिरासमोर नौबतखाना बांधला. 1780 मध्ये मल्हाररावांची सून अहिल्याबाई होळकर यांनी मशिदीला लागून असलेले सध्याचे मंदिर पुन्हा बांधले. 1828 मध्ये ग्वालियर राज्याचे मराठा शासक दौलतराव सिंधिया यांच्या विधवा बायजाबाईने ज्ञानव्यापी परिसरातील 40 पेक्षा जास्त खांबांसह एक कमी छताचा कॉलोनेट बांधला. 1833 ते 1840 दरम्यान ज्ञानव्यापी विहिरीच्या सीमेवर घाट आणि इतर जवळपासची मंदिरे बांधण्यात आली. 1835 मध्ये शीख साम्राज्याचे महाराजा रणजीत सिंग यांनी त्यांची पत्नी महाराणी दातार कौर यांच्या सांगण्यावरून मंदिराच्या घुमटाचा मुलामा देण्यासाठी 1 टन सोने दान केले. 1841 मध्ये नागपूरच्या रघुजी भोसले यांनी मंदिराला चांदी दान केली. मंदिराचे व्यवस्थापन पंडित किंवा महंतांच्या वंशपरंपरागत गटाकडून होते. महंत देवी दत्त यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांमध्ये वाद निर्माण झाला. 1900 मध्ये त्यांचे मेहुणे पंडित विश्वेश्वर दयाळ तिवारी यांनी एक खटला दाखल केला, ज्यामुळे त्यांना मुख्य पुजारी घोषित करण्यात आले. वादग्रस्त ज्ञानव्यापी मस्जिदीच्या पश्चिमेकडील मा शृंगारगौरी मंदिराच्या पूजेला डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मस्जिदीच्या विध्वंसानंतर झालेल्या प्राणघातक दंगलीमुळे प्रतिबंध करण्यात आले होते. नेमका ज्ञानव्यापी मस्जिदीचा वाद काय आहे जाणून घेऊया. या प्रकरणात वाराणसीतील ज्ञानव्यापी मस्जिदीचे धार्मिक महत्त्व आणि मालकीवरून वाद आहे. 1991 मध्ये स्थानिक पुजाऱ्यांनी कोर्टात याचिका दाखल करून मस्जिदीच्या संकुलात पूजा करण्याची परवानगी द्यावी असा दावा केला होता. दावा असा होता की तो मूळचा औरंगजेबाने पाडलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा एक भाग होता. ही याचिका 1998 मध्ये फेटाळण्यात आली, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या निकालानंतर 2019 मध्ये ती पुन्हा उफाळून आली. प्रत्युत्तर वकील विजय शंकर रस्तोगी यांनी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली, ज्यात साईटच्या वैधतेचे पुरातत्व सर्वेक्षण करण्याची मागणी केली. मात्र मस्जिदीचे व्यवस्थापन आणि सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डने सर्वेक्षणाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेऊन मार्च 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने द प्लेसेस ऑफ वॉरशिप कायद्याची वैधता तपासण्याचे मान्य केले. पूजास्थळे कायदा पुन्हा फोकसमध्ये आला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने व्हिडिओग्राफीच्या न्यायालयाच्या आदेशाला द प्लेसेस ऑफ वॉरशिप ॲक्ट 1991चे स्पष्ट उल्लंघन म्हटले आहे, जे सर्व प्रार्थना स्थळांवर 1947ची स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. हा कायदा 11 जुलै 1991 पासून लागू आहे.
कायद्याच्या कलम 4.1 मध्ये असे म्हटले आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात असलेल्या प्रार्थनास्थळांचे धार्मिक वैशिष्ट्य त्या दिवशी अस्तित्वात असल्याप्रमाणेच राहील. कलम 4.2 मधील कायदा पुढे सांगतो की 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही प्रार्थनास्थळाच्या धार्मिक वैशिष्ट्यांच्या धर्मांतराशी संबंधित कोणताही खटला, अपील किंवा अन्य कार्यवाही कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण किंवा इतरांसमोर प्रलंबित असल्यास अधिकार समान कमी होईल. या कायद्यात मात्र अयोध्या प्रकरणाला सूट देण्यात आली आहे. राम जन्मभूमी बाबरी मस्जिद खटल्याला त्याच्या तरतुदी लागू होणार नाहीत असे कायद्याच्या कलम 5 मध्ये नमूद केले आहे. या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी विश्वभद्र पुजारी पुरोहित महासंघाने दाखल केलेली आणखी एक याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मार्च 2021 मध्ये तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती S.A. बोबडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रार्थनास्थळ कायद्याची वैधता तपासण्यास सहमती दर्शवली. 5 हिंदू महिलांनी ऑगस्ट 2021 मध्ये मस्जिद संकुलात देवतांची पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली. न्यायालयाने एप्रिल 2022 मध्ये मंदिर आणि आसपासच्या परिसराची व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले. मे 2022 मध्ये सर्वेक्षण सुरू झाले, परंतु त्यात व्यत्यय आला, कारण याचिकाकर्त्यांनी दावा केला की तलावामध्ये शिवलिंग सापडले आहे, ज्यामुळे क्षेत्र सील केले गेले. जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती D.Y. चंद्रचूड यांनी सांगितले की ज्ञानव्यापी मस्जिद संकुलात दर्शन मागणाऱ्या 5 महिलांनी दाखल केलेल्या दाव्याला आव्हान देणाऱ्या अर्जावर न्यायालय वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या निर्णयाची प्रतीक्षा करेल. ऑगस्टमध्ये दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने मस्जिदीच्या शीर्षकावर आणि आजूबाजूच्या जमिनीवर प्रश्नचिन्ह असलेल्या दिवाणी दाव्यांविरुद्ध आव्हान फेटाळून लावले. मस्जिदींच्या धार्मिक स्वभावात बदल न करता केवळ प्रार्थना हक्क मागितल्याने प्रार्थनास्थळ कायद्याने या याचिकेवर बंदी घातली नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे. यानंतर 4 हिंदू याचिकाकर्त्यांनी शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची विनंती केली, तर 5व्या याचिकाकर्त्याने वस्तूला हानी पोहोचू नये म्हणून त्याग केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर 14 जुलै रोजी आपला आदेश राखून ठेवला. हिंदू गटाने संपूर्ण ज्ञानव्यापी मस्जिद संकुलाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASI सर्वेक्षण करण्याची मागणी केली. न्यायालयाने ASIला नमाज प्रतिबंधित न करता आणि मस्जिदीला कोणतीही हानी होणार नाही याची खात्री करता सकाळी 8 ते 12च्या दरम्यान सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. ज्ञानव्यापी मस्जिद सर्वेक्षण 16 मे रोजी संपले. या प्रकरणातील हिंदू पक्षाने असा दावा केला आहे की सर्वेक्षणादरम्यान मस्जिद संकुलातील एका जलाशयात शिवलिंग सापडले आहे. मुस्लिम पक्षाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे आणि तो फक्त कारंजा किंवा फाउंटेन असल्याचे सांगितले आहे. सर्वेक्षणादरम्यान मंदिर असल्याचे अनेक पुरावे सापडले. काही खांबांवर स्वस्तिक, त्रिशूल व धार्मिक चिन्ह असल्याचेही दिसून आले. 270हून अधिक दगडांचे तुकडे आणि इतर वस्तू देखील सापडले आहेत. हे दगडांचे तुकडे तुटलेल्या मूर्ती असल्याचे दिसून येते. सध्याच्या मंदिरामध्ये एक नंदी विराजमान आहेत, ज्यांचे मुख हे मंदिराकडे नसून बाहेरच्या दिशेला आहे आणि बाहेरच्या दिशेला असलेले मुख हे सरळ विहिरीकडे आहे, जे विहिरीपासून 83 फूट दूर आहे, ज्यामुळे मूळ मंदिर त्या दिशेला असण्याची शक्यता आहे. वाराणसी न्यायालयाच्या अलीकडील ASIद्वारे वैज्ञानिक तपासणी करण्याच्या आव्हानाला, ज्यामध्ये जमिनीवर ग्राउंड पेनिट्रेटिंग रेडार म्हणजे GPR सर्वे हे एक जिओफिजिकल टेक्निक आहे, जे माती न खोदता जमिनीच्या पातळीच्या खाली असलेल्या घटकांच्या इमेजेस घेण्यासाठी रेडिओ वेव्हचा वापर करते आणि उत्खनन यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता विराम मिळाला. ASIने ऑगस्ट 2023 मध्ये सर्वेक्षण सुरू केले. अंतिम अहवालासाठी अनेक मुदतवाढ दिली. काशी विश्वनाथ मंदिर ज्ञानव्यापी मस्जिद वाद भाजप, विश्व हिंदू परिषद म्हणजेच VHP आणि RSS यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या मोहिमेदरम्यान मथुरेतील कृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह मस्जिदीसह उभा केला होता. हिंदू मंदिरे पाडून तिन्ही मस्जिदी बांधण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. जानेवारी 2024 मध्ये वाराणसीच्या स्थानिक न्यायालयाने हिंदूंना ज्ञानव्यापी मस्जिदीत प्रार्थना करण्याची परवानगी दिली आहे. या आदेशाची पुष्टी करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की प्रत्येकाला पूजा करण्याचा अधिकार असेल. जिल्हा प्रशासनाने आठवड्याभरात आवश्यक व्यवस्था करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या निकालांच्या आधारे ज्ञानव्यापी संकुलातील
वजूखाना क्षेत्र सीलमुक्त करण्यासाठी हिंदू बाजूने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनावरून वजूखाना 2022मध्ये सील करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर 9 तासांनी बॅरिगेटिंग हटवण्यात आले आणि ज्ञानव्यापी संकुलाच्या तळघरात पूजा करण्यास 30 वर्षांहून अधिक काळ मनाई असताना व्यासजी का तहखाना येथे पूजा आरती करण्यात आली आणि प्रसाद देण्यात आला. हिंदू पक्षाने दररोज 5 आरत्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंगला पहाटे 3:30 वाजता, भोग दुपारी 12 वाजता, अपरान्ह 4 वाजता, संध्याकाळी 7 वाजता आणि शयन आरती रात्री 10:30 वाजता. न्यायालयाने गुरुवारी याआधी झालेल्या सुनावणी दरम्यान जिल्हा प्रशासनाला भाविकांकडून केल्या जाणाऱ्या पूजेसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आणि श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टला पूजेसाठी पुजारी नियुक्त करण्यास सांगितले. ज्ञानव्यापी परिसरातील पाहणी दरम्यान सापडलेल्या मूर्ती ठेवण्यात आल्या आणि प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर प्रसाद देण्यात आला. विष्णूंची मूर्ती, गणेश मूर्ती, हनुमानांच्या 2 मूर्ती आणि त्यावर राम लिहिलेला दगड ठेवण्यात आला. न्यायालयीन लढाई अजून सुरूच राहणार आहे आणि पूर्ण देश वाट बघत आहे अंतिम निकालाची. आशा आहे श्री काशी विश्वेश्वराची सुटका यावेळी नक्की होईल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.